नमस्कार, मी विपुल साळगावकर. फंडाज बाय विपुल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात मित्रांनो? मस्त मजेतच असाल, हा नेहमीचा आपला आपुलकीचा प्रश्न. अ, आजचे आजचा व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे, पण काही स्टॉक्स मी तुम्हाला आज ॲनालिसिस करून दाखवणार आहे. पण या स्टॉक्सच्या मागची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे आणि त्याचा थोडासा एक आढावा आपण घेऊया. मित्रांनो, त्याआधी आपले जे डेली इंडेक्सेस आहेत त्यांचे 3 दिवसापासून मी तुमच्या पुढे अनालिसिस घेऊन येतोय आणि मी खात्रीने हे सांगू शकतो की तुम्हाला ते नक्कीच आवडत आहेत, कारण तुमच्या व्ह्यूज वरूनच मला त्याची खात्री पटते. सो थँक्यू सो मच. आणि तुम्ही हे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत अजून शेअर कराल आणि बरेचसे लोक ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करतील ही मी आशा बाळगतो. मित्रांनो, जशी पैशांची गणितं आपण घरच्या जमा खर्चांसाठी लावतो, तशीच काहीशी गणितं बीजेपी सरकार आपलं एनडीएचं सरकार स्थापन करण्यासाठी करत आहे. याची काही प्रकर्षाने जाणवलेली बरीचशी उदाहरणं आहेत जी मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. एक, प्रचारादरम्यान मोदी सरकार म्हणवलं जाणारं सरकार मागील 2-3 दिवसापासून एनडीए सरकार म्हणवलं जात आहे. 2, तसेच 10 वर्षापासून यांची जी सत्ता आहे तरी सुद्धा 400 पारचा जो नारा होता तो कुठेतरी अपुराच राहिला. तिसरं, काही नाही तर सत्ता स्थापनेसाठी लागणारे बहुमत हे कुठेच पूर्ण करता आलं नाही, त्यापासूनही ते वंचितच राहिले. असो, तुम्ही म्हणत असाल की आज विपुल एवढं राजकारण का ढवळून काढतोय. मित्रांनो, कसं असतं ना की मार्केट हे राज्यातल्या, देशातल्या मोठमोठ्या इव्हेंट्सवरती खूप चांगल्या पद्धतीने रिॲक्ट करतं. त्याचं उदत्त उदाहरण म्हणजे 3 जूनच्या दिवशी आलेली मार्केटमध्ये अचानक उसळी, आणि 4 जूनच्या दिवशी मार्केटमध्ये जवळजवळ लोअर सर्किट लागण्यापासून काहीशे पॉईंट्स आपण थांबलो होतो. सो या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठेतरी या सीट्सची गोळाबेरीज, आणि ही गोळाबेरीज जर आपल्याला आपल्या काही स्टॉक्समध्ये चांगली उसळी अनुभवायला मिळू शकते. पण पुढे जाताना काही सेक्टर्स आणि स्टॉक्स मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी मात्र याचा काय परिणाम होऊ शकतो हे आपण पाहूया. तर एनडीए सरकार स्थापनेसाठी 272 आकड्यांची गरज आहे. आता ही गोळाबेरीज आणि जमवाजमव कशी होते, तर बीजेपीकडे 240 सीट्स आलेल्या आहेत. तेलुगू देशम पार्टी, ज्याची सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू आहेत, त्यांच्याकडे 16 सीट्स आहेत. जेडीयू, ज्याचे सर्वेसर्वा नितीश कुमार आहेत, त्यांच्याकडे 12 सीट्स आहेत. शिवसेना, आपले माननीय मुख्यमंत्री शिंदे गट, त्यांच्याकडे 7 सीट्स आहेत. एलजीपी, जे चिराग पासवान म्हणजे रामविलास पासवान यांचे सुपुत्र, त्यांच्याकडे 5 सीट्स आहेत. आणि जनसेना पार्टी, जे पवन कल्याणजी आहेत, त्यांच्या 2 सीट्स आहेत. असे मिळून कुठेतरी 282 सीट्सचं कन्फर्मेशन, आणि अजून काही इतर असतील, मी त्या डिटेलिंगमध्ये जात नाही कारण तो आपला डिस्कशनचा किंवा मुद्दे मांडण्याचा विषय नाही. सो कुठेतरी एनडीए सरकार स्थापन करते. पण वरील गोळाबेरीज पाहता बहुमत जरी सिद्ध झालं तरी पण एनसीपी आणि राहुल गांधींचं म्हणणं असं आहे की आम्ही मिड टर्म इलेक्शनची तयारी मात्र सुरू केलेली आहे. सो मित्रांनो, कुठेतरी कन्सिडर करू आपण 2.5 वर्ष हे सरकार चालेल. 2.5 वर्षानंतर परत इलेक्शन होऊ शकतील. मी काय त्याच्यातला तज्ज्ञ नाही, पण एक पॉसिबिलिटी जी दिसते त्यानंतर किंवा त्या अनुषंगाने मी तुमच्या पुढे माझं म्हणणं मांडतोय. सो काही असलं तरी या 2.5 वर्षाच्या काळामध्ये तेलुगू देशम पार्टीचे चंद्रबाबू नायडू आणि जेडीयूचे नितीश कुमार यांना एनडीए सरकारमध्ये महत्वाचं स्थान आहे, ही सत्यता मात्र काय नाकारता येत नाही. बरं, चंद्रबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशचे एकदम धुवाधार नेते आहेत असं म्हणायला हरकत नाही, आणि त्यांची IT नेता म्हणून एक चांगली छबी आहे. बरं, जर चंद्रबाबू नायडूंना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये IT आणि कम्युनिकेशन किंवा टेलिकम्युनिकेशन या मंत्रिमंडळाचा याचं मंत्रीपद किंवा या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळत आहे, तर कुठेतरी IT सेक्टर्स आणि त्याच्या रिलेटेड किंवा आंध्र प्रदेशमधील काही बिझनेसेस की जे स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहेत, अशांना कुठेतरी चांगली प्राइस किंवा चांगली उसळी
मिळण्याची शक्यता आहे. सो असे काही स्टॉक्स मी तुमच्या पुढ्यात आज ॲनालिसिस करून दाखवणार आहे. पण त्याआधी एक डिस्क्लेमर मला द्यायचं आहे की इन्व्हेस्टमेंट्स इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज तुमच्या फायनान्शियल ॲडवायझर सोबत कन्सल्ट केल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट प्लॅन करू नये आणि तुम्हाला झालेला लॉस आणि प्रॉफिट याची जबाबदारी आमचा चॅनल घेणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, आपण फायनान्शियल मार्केटमध्ये जेव्हा पण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपला एखादा फायनान्शियल ॲडवायझर आपण अपॉइंट करून त्याच्याकडून कन्सल्ट करूनच तुम्ही पुढे इन्व्हेस्टमेंट्स केली पाहिजे. चला तर मग आपण स्क्रीनवरती जाऊया आणि माझ्याकडे असलेले काही स्टॉक्स आहेत त्यांचा आपण ॲनालिसिस पाहू. सो मित्रांनो, आता आपण आलोय स्क्रीनवरती आणि सगळ्यात पहिला आपल्याकडे स्टॉक आहे आंध्रा पेट्रोकेमिकल्स. हे जेवढे पण स्टॉक ॲनालिसिस आहेत हे मी डेली टाइम फ्रेमवरती करून सांगणार आहे, कारण आपण 2.5 वर्षाचा व्ह्यू कन्सिडर करून हा ॲनालिसिस पाहतोय. सो 1 डेच्या टाइम फ्रेममध्ये जर आपण पाहू तर 4 जूनला ची कॅन्डल जर आपण इथे बघू तर इकडे कुठेतरी एक बॉटम बनवलाय आंध्रा पेट्रोकेमिकल आणि हा बॉटम मी तुम्हाला मार्क करून दाखवतो की याच्या सपोर्टवरून 87.15 ते 87.05च्या सपोर्टवरून परत हा स्टॉक रिव्हर्स आलाय आणि आत्ता हा स्टॉक कुठेतरी त्याच्या जवळपास रेजिस्टन्स वरती ट्रेड करतोय असं म्हणायला हरकत नाही. माझ्यामध्ये हा रेजिस्टन्स खूप मोठा होईल, आपण थोडा याला छोटा करू. हा याचा इमिडिएट रेजिस्टन्स आहे 111 आणि आपण बघू तर मागच्या 3 दिवसापासून हा स्टॉक जवळजवळ 30 रुपयाने वाढलाय, अप्रॉक्सिमेटली 20 रुपयाने वाढलाय. 88 जरी आपण कन्सिडर केलं 110. सो आय एम एक्सपेक्टिंग की इथे कुठेतरी 2 कॅन्डल बेरिश कॅन्डल म्हणजे एक रिट्रेसमेंट या स्टॉकने जर दिली तर माझ्या मते 111 ते 116च्या वरती हा आपण नक्कीच बाय करू शकतो. स्टॉक लुक्स गुड आणि याचा टार्गेट जर आपण कन्सिडर केला तर फर्स्ट टार्गेट आपण 133 हा कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट टार्गेट आपण याचा कन्सिडर करू शकतो 157. सो देर आर 2 टार्गेट्स फॉर शुअर या स्टॉकमध्ये. आंध्रा पेट्रोकेमिकल हा स्टॉक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टॉककडे जाऊया. हे थोडं मी फास्ट फॉरवर्डमध्ये करणार आहोत. लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर. लिखिता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कुठेतरी मला 1 डे वरती वेव्ह काउंट दिसते की जी मी तुम्हाला लगेच मार्क करून दाखवतो. हा बॉटम होता, फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, दिस इज द फोर्थ वेव्ह आणि ही एक्सटेंडेड 5th वेव्ह या स्टॉकमध्ये येण्याचे चान्सेस मला दिसत आहेत. सो इफ वी सी 5th वेव्हमध्ये 2 कॅन्डल ग्रीन देऊन इकडे एक रिटेस्ट कॅन्डल पण फॉर्म झाली आहे आणि आय थिंक सेफर साईडला 375च्या वरती हा स्टॉक नक्की बाय आहे. सो ही लेवल मी इथे मार्क करतो 373.90 आणि याचं जर आपण टार्गेट बघितलं तर कुठेतरी हा ऑल टाइम हायच्या जवळपास आहे आणि ऑल टाइम हायच्या जवळपास असल्या कारणामुळे याला एक राऊंड नंबरचे टार्गेट्स आपण कन्सिडर करू शकतो. 400 रुपयापर्यंत, 440, 450 रुपयापर्यंत आपल्याला हा स्टॉक नक्कीच प्रॉफिट देऊ शकतो किंवा टार्गेट देऊ शकतो. नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो पॉवर मेश प्रोजेक्ट. पॉवर मेश प्रोजेक्टमध्ये पण जर आपण पाहिलं तर
दिस इज द बॉटम फॉर्मेशन. बघा मित्रांनो, सपोर्ट आणि रेझिस्टन्स खूप चांगल्या पद्धतीने चार्टवरती वर्क करतात आणि इथे परत इमिडिएट रेझिस्टन्स आहे, कारण हा बऱ्याच दिवसापासूनचा रेझिस्टन्स आहे या स्टॉकमधला. सो हा स्टॉक माझ्या मते कुठेतरी 5565च्या वरती बाय करणं जास्त बेटर आहे असं मला वाटतं, बिकॉज थोडा रेझिस्टन्स बऱ्यापैकी असल्यामुळे इथे जर ही इम्पल्स वेव्ह असेल तर देर विल बी अ ब्रेकआउट, कारण ही बऱ्यापैकी छान कन्सॉलिडेशनची रेंज बनवली आहे. 44,000 पासून ते 5533 म्हणू शकतो आपण, किंवा 5550 म्हणू शकतो. सो ही कन्सॉलिडेशन जर ब्रेक होतं तर नक्कीच याला अप्पर साईडला ब्रेकआउट मिळू शकतो. सो नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो नाईल. नाईल मध्ये एवढं कन्व्हिक्शन दिसत नाही, आपण हा सोडून देऊ. सागर सिमेंट पण जोरदार 3 दिवस पळालेला आहे आणि जर आपण बघू शकतो इकडे या बॉटम लेवल फॉर्मेशन वरती बऱ्यापैकी याने सपोर्ट घेतलाय आणि 3 दिवसापासून हा जबरदस्त बुलिश आहे. आय एम एक्सपेक्टिंग अ रिटेस्ट. इकडे एखाद दोन जर रेड कॅन्डल बनल्या तर माझ्या मते हा इमिडिएट बाय होऊ शकतो. फॉर सेफ साईड 242चा जर रेझिस्टन्स ब्रेक केला तर आपण हा स्टॉक नक्की बाय करू शकतो. आणि या स्टॉकला मात्र टार्गेट आपण 300 पर्यंत नक्कीच ठेवायला हरकत नाही, कारण चांगलं कन्सॉलिडेशन नंतर हेवी ब्रेकआउट आलेला आहे. ओव्हरऑल ही जी रेंज आहे ही रेंज कुठेतरी मार्केटने ब्रेक केली आहे आणि या रेंज नंतर चा जो काय ओव्हरऑल सेंटिमेंट तर बुलिश दिसतात, त्यामुळे आय एम प्रिटी मच बुलिश ऑन दिस स्टॉक सागर सिमेंट. त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे नेक्स्ट स्टॉक आहे नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी. नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये पण जर आपण पाहायला गेलो तर एक बुलिश रॅली खूप छान पद्धतीने दिली आहे. इकडे पण मला वेव्ह काउंट दिसतोय की दिस इज द फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह, फिफ्थ वेव्ह. वेव्ह काउंट इथे कम्प्लीट झालेला दिसतोय, पण आपण विकली वरती पाहूया. दिस इज सुपर बुलिश आहे, पण याचे टार्गेट्स मात्र काय आपल्याला मिळतील असं वाटत नाही, कारण विकली टाइम फ्रेम वरती हा ऑल टाइम हाय क्रॉस केलेला आहे. सो जर समजा इथे पुन्हा 2 रिटेस्ट कॅन्डल मिळाल्या तर आय गेस दिस मे शूट. त्याचे पण आपण राऊंड नंबरचे टार्गेट्स कन्सिडर करू शकतो. 400 रुपयापर्यंत तर नक्कीच कन्सिडर करू शकतो. पुढचा स्टॉक आहे मित्रांनो आंध्रा शुगर. आंध्रा शुगर वन डे मध्ये बऱ्यापैकी कन्सॉलिडेट झालाय, पण आय एम नॉट प्रिटी शुअर अबाउट दिस स्टॉक, कारण त्याचं जे काय स्ट्रक्चर आहे ते कुठेतरी आय डोंट नो. माझ्या मते सेफ साईडला जर एंट्री प्लॅन करायची असेल तर या रेझिस्टन्स नंतर करायला हरकत नाही, पण याला थोडं वाट पाहायला लागेल. 120 नंतर आपण याला बायचा प्लॅन करू शकतो. आणि जर टार्गेट बघायला गेलं तर टार्गेट याचा मोठा आहे, जवळजवळ 151 इज अ फर्स्ट टार्गेट वी कॅन कन्सिडर. देन 150 कन्सिडर करू शकतो, त्याच्यानंतर 171 करू शकतो. हे 2 टार्गेट आपल्याला नक्की मिळू शकतील. त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे स्टॉक आहे पेन्नर इंडस्ट्रीज. पेन्नर इंडस्ट्रीज विकली टाइम फ्रेमवरती सुपर बुलिश आहे आणि इफ वी टॉक अबाउट डेली टाइम फ्रेम तर याचं एक चॅनल आहे, हा चॅनल कुठेतरी ब्रेक केला आहे आणि चॅनल ब्रेक करून ह्याने ब्रेकआउट दिलाय. सो दिस इज अगेन माझ्या मते इथे परत एकदा रिटेस्ट होऊन जर हा स्टॉकने ऑल टाइम हाय काढला किंवा ह्याचा हाय काढला, आय एम नॉट शुअर अबाउट ऑल टाइम हाय, पण येस आय गेस इट इज ऑल टाइम हाय. या सो 172च्या वरती, पण इथे माझ्या मते 1 किंवा 2 कॅन्डल रिटेस्टच्या मिळाल्या पाहिजेत.
रिटेस्ट इज अ रेड कॅन्डल हॅज टू बी कम बिलो टू दिस लेवल, और याचा जो मागचा रेजिस्टन्स आहे जर त्याला सपोर्टमध्ये तो कन्वर्ट झाला, म्हणजे ही जी काय मी हॉरिझॉन्टल लाईन प्लॅन मारलेली आहे 159 वरती, सो इथे कुठेतरी जर रिटेस्ट झाला, म्हणजे इथे जर त्याने परत सपोर्ट केला तर हा रेजिस्टन्स बिकम सपोर्ट होईल आणि इथून परत याला ब्रेकआउट मिळेल 172च्या वरती, तर आपण ह्याला बाय करू शकतो. नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो आपल्याकडे आंध्रा पेपर. आंध्रा पेपर इज ऑल्सो स्ट्रक्चर एवढं काय खास दिसत नाहीये, सो लेट अस अवॉइड दिस स्टॉक. रॅमकी इन्फ्रास्ट्रक्चर. सो दिस इज अगेन अ सपोर्ट लाईन. या सपोर्ट लाईनला बऱ्यापैकी रिस्पेक्ट दिला गेलेला दिसतोय आणि अगेन इथून परत बुलिश मोमेंटम येताना दिसते. जर हा कन्सॉलिडेशन डेली टाइम फ्रेमवरती ब्रेक होतं तर माझ्या मते आपण 540च्या वरती नक्कीच बाय करू शकतो. वी कॅन कन्सिडर टार्गेट 636 नंतर आपण याला ट्रेल करू शकतो. जर 683च्या वरती हा सस्टेन झाला तर वी कॅन सी 1000 रुपयापर्यंतचा टार्गेट आहे. 500 रुपये डबल, पैसा डबल. रॅमके इन्फ्रास्ट्रक्चर्स. सो मित्रांनो नेक्स्ट स्टॉक आपल्याकडे आहे हेरिटेज फूड. हेरिटेज फूडचं थोडं डिटेलिंग अजून मी तुम्हाला दाखवतो की मी एन चंद्रबाबू नायडू यांची प्रोफाईल चेक करतो विकिपीडियावरती आणि त्यांच्या बिझनेस करिअरमध्ये जर आपण बघितलं तर हेरिटेज फूड लिमिटेड इज अ डेअरी एंटरप्राइजेस अँड इट वॉज इनकॉर्पोरेटेड बाय नायडू इन 1992. The company went public in 1994. The annual turnover of Heritage Foods stood in NRI म्हणजे रुपीज मध्ये आहे 26,429 मिलियन इन द फायनान्शियल इयर ऑफ 2021-2022. करंटली त्यांची वाईफ नारा भुवनेश्वरी ही यांची व्हाईस प्रेसिडेंट म्हणून पोझिशन मॅनेज करतायत ॲज अ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून, आणि त्यांची डॉटर इन लॉ आहे त्या पण ॲज अ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करतायत. सो यांचे जवळजवळ 100 आउटलेट्स आहेत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि सिग्निफिकंट स्टेट्समध्ये आणि कंट्रीजमध्ये. हेरिटेज इज ऑल्सो रिन्युएबल एनर्जी व्हर्टिकल्समध्ये पण आहेत ते. सो याचा एक उदात्त उदाहरण आपण इथे पाहू शकतो की जर समजा ह्या कन्सॉलिडेशन नंतर, आता हा एवढा काय म्हणू शकतो प्रकाश झोतात नसलेला स्टॉक होता, पण हे जे काय इलेक्शनचे वारे झाले त्यानंतर मात्र हे कन्सॉलिडेशन बूम झालेलं आहे, बूम. आणि जर आपण इथे कन्सिडर केलं तर जवळजवळ 1, 2, 3, 4, 5, 6, 7 दिवसामध्ये या स्टॉकने आपल्याला 284 रुपीजचं टार्गेट दिले, विच इज अ डिसेंट टार्गेट मित्रांनो 7 दिवसामध्ये. वाव. लेट अस शिफ्ट टू द नेक्स्ट स्टॉक, डेक्कन सिमेंट. डेक्कन सिमेंट पण याच्या सपोर्ट पासून वरती परत बाउन्स बॅक झाला आणि 3 दिवसामध्ये परत याच्यामध्ये रॅली आहे. सो अगेन इथे दोन दिवस जर समजा रिटेस्ट कॅन्डल्स आल्या आणि याने परत याचा हाय ब्रेक केला तर आय एम डेफिनेटली शुअर या स्टॉकमध्ये पण आपण एंट्री घेऊ शकतो आणि याचं टार्गेट मात्र आपल्याकडे चांगलं आहे. सो 847 पर्यंत आपण याचं टार्गेट कन्सिडर करू शकतो. सेफर साईडला मित्रांनो हा 669च्या वरती बाय करा. सो दॅट वुड बी अ बेटर ऑप्शन. त्यानंतर ह्याचं टार्गेट मात्र आपण 850 राऊंड नंबर एक कन्सिडर करू शकतो. नेक्स्ट स्टॉक मित्रांनो आपल्याकडे आहे क्रेन इन्फ्रास्ट्रक्चर. पण क्रेन इन्फ्रास्ट्रक्चर माझ्या मते खूप पेनी स्टॉक आहे. थोडेसे पैसे टाकून आपण जर विसरून गेलो तर चालू शकेल, कारण हा 17 रुपयाच्या रेंजच्या खाली गेलेला नाहीये. पण 1 डे टाइम फ्रेमवरती जर पाहिलं तर याच्यामध्ये कुठेतरी सर्किट लागत आहेत. सो हे मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही. बऱ्यापैकी
असे स्टॉक्स ऑपरेट होतात ऑपरेटर्स थ्रू. सो आय वोंट रेकमेंड यू दिस. सो मी हा डिलीट करतोय. त्यानंतर आहे गोदरेज ॲग्रोवेट. गोदरेज ॲग्रोवेटने पण आपल्या 483च्या बॉटम पासून पुन्हा उसळी घेतली आहे आणि मागच्या 3 दिवसामध्ये तो 560 रुपयांवरती ट्रेड करतोय. आणि इथे जर आपण बघू तर एक चांगली इनडिसिजन कॅन्डल मिळते. या इनडिसिजन कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला तर यामध्ये आपण डेफिनेटली एंट्री घेऊ शकतो. इथे एक बुलिश कॅन्डल आपल्याला पाहायला मिळाली पाहिजे आणि त्यानंतर मग याचं टार्गेट आपण सेफर साईड 593 कन्सिडर करू शकतो. पण इफ वी कन्सिडर ऑन वीकली टाइम फ्रेमचं जर कन्सॉलिडेशन ब्रेकआउट झालं तर मात्र हा 719 पर्यंत आपण नक्कीच पाहू शकू. नेक्स्ट स्टॉक आहे मित्रांनो आपल्याकडे नेटको फार्मा. सो नेटको फार्मा अगेन अ गुड कन्सॉलिडेशन इन अ नेटको फार्मा. आणि हे कन्सॉलिडेशन जर कुठेतरी या अपर लेवलला ब्रेक होतंय 1107च्या वरती तर माझ्या मते आपण याच्यात नक्की एंट्री प्लॅन करू शकतो. आणि वी कॅन कन्सिडर अ टार्गेट ऑफ 110 रुपीज, नॉट मच. 1196 हे 200 रुपयापर्यंत नाही, 100 रुपयापर्यंतचं टार्गेट आहे. 90-95 एवढंच आपण सध्या तरी कन्सिडर करू शकतो. बट देर इज अ इम्पॉर्टंट थिंग विच आय कॅन सी हिअर की याच्यामध्ये वीकली टाइम फ्रेमवरती एक कप अँड हँडल फॉर्म होताना दिसतोय. आणि जर हा कप अँड हँडल 1190च्या वरती जर ब्रेकआउट झाला ना तर इसका कुछ तोड नाही. हा 1500च्या वरती पण जाईल. खूप छान चार्ट पॅटर्न आहे आणि खूप रेअर केसेसवरती मिळतो हा चार्ट पॅटर्न. आणि ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी असते रिस्क घेण्यासाठीची. हा जर चार्ट पॅटर्न चालला तर डेफिनेटली आणि वीकली टाइम फ्रेमवरती आहे. सो डेली टाइम फ्रेमवरती तर त्याचे टार्गेट खूपच छान मिळू शकतील असं एकंदरीत मला वाटतंय. नेक्स्ट स्टॉककडे आपण जाऊया. श्री रयाल असामी. अरे बापरे, काय खतरनाक नाव आहे. जे काय असेल ते तुम्ही स्क्रीनवरती पहा मित्रांनो. ते प्रोनाऊन्स करताना खूप त्रास होतोय. हा स्टॉक पण कुठेतरी याच्या बॉटम लेवलला $456 नंतर चांगली बुलिश मोमेंटम आली आहे. आय गेस जर समजा आपल्याला इथे एक रिटेस्ट कॅन्डल मिळून परत जर ह्याने याचा हाय तोडला 547चा तर आपण नक्कीच याचे 650 पर्यंत आणि त्याच्याही वरती टार्गेट पाहू शकतो. सो प्लीज कन्सिडर दिस. नेक्स्ट स्टॉक आपण घेतोय एनसीएल इंडस्ट्रीज. एनसीएल इंडस्ट्रीज मध्ये पण लास्ट 3 दिवसापासून सुपर बुलिश रॅली पाहायला मिळाली आहे मित्रांनो. दिस इज अनदर वेव फॉर्मेशन आपण कन्सिडर करू शकतो. फर्स्ट वेव, सेकंड वेव आणि ही थर्ड वेव जर मिळाली तर दिस कुड बी अ सुपर. 260च्या वरती हा नक्की जाऊ शकतो आणि माझ्यापेक्षा त्याही वरती जाऊ शकेल असं म्हणायला हरकत नाही. कारण ओव्हरऑल वीकली टाइम फ्रेमवरती पण याने इथे बेस बनवलाय. परत याने अप्पर रॅली दिली आहे. परत एक रिट्रेसमेंट आली आहे. रिट्रेसमेंट आल्यानंतर किंवा करेक्शन म्हणू शकतो आपण. रिट्रेसमेंट इज अ रॉंग वर्ड. करेक्शन आलाय. करेक्शन नंतर परत हा कन्सॉलिडेट झालाय. सो आय थिंक दिस वुड बी अ गुड बाय अबाउट 227च्या वरती हा नक्की बाय आहे. आणि 260 ते 304 पर्यंतचं टार्गेट आपण नक्कीच कन्सिडर करू शकतो. सो मित्रांनो पुढचा स्टॉक आपल्याकडे आहे अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी. दिस इज ऑल्सो अगेन अ गुड रेजिस्टन्स. वी कॅन डेफिनेटली सपोर्ट वी कॅन से. आणि याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर इथून परत एक बुलिश मोमेंटम आली आहे. आणि इफ वी टॉक अबाउट दिस इज ऑल टाइम हायच्या वरतीच आहे. ऑल टाइम हायच्या वरती असलेल्या स्टॉक्समध्ये थोडं
प्रेडिक्शन देणं कुठेतरी मला जड जातं असं म्हणायला हरकत नाही, कारण त्याचे टार्गेट्स आपण डिफाईन करू शकत नाही. कुठेतरी एक राऊंड नंबरचे टार्गेट्स आपल्याला पकडायला लागतात. सो त्यामुळे मी हा स्टॉक या लिस्टमधून काढून टाकेन. त्याच्यानंतर आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेक. ओलेक्ट्रा ग्रीनटेक आपण डेफिनेटली कन्सिडर करू शकतो, कारण याचा सपोर्ट किती स्ट्रॉंग आहे बघा. 1 2 3 4 5 6 वेळा याने सपोर्ट घेतलाय. इन ॲडिशन टू दॅट मित्रांनो, हा स्टॉक आपण एका चार्ट पॅटर्न मध्ये दिसतोय. मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. खूप छान अशी ट्रेंड लाईन मिळते या स्टॉकमध्ये आणि दिस वुड बी अ राईट हे. आणि ट्रायंगल फॉर्मेशन कुठेतरी दिसतंय. ट्रायंगल फॉर्मेशन मध्ये जर समजा या ट्रेंड लाईनला परत ब्रेकआउट मिळतो आणि ह्या ट्रेंड लाईन वरती परत सपोर्ट क्रिएट होतो, नीट लक्षात घ्या. जर ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होतो आणि इथे जर पुन्हा सपोर्ट क्रिएट झाला तर मात्र आपण या स्विंग हायच्या वरती याला बाय करू शकतो, 1875च्या वरती. 1875 नंतर याला आपण कन्सिडर करू शकतो. 216 इज अ फर्स्ट टार्गेट, 210 आणि 2211 2211 इज अ सेकंड टार्गेट वी कॅन डेफिनेटली कन्सिडर. यानंतर मात्र मित्रांनो आपण याला ट्रेल करायला पाहिजे. ओके, सो दॅट्स इट. माझ्यामध्ये भरपूर स्टॉक्स मी तुम्हाला दिलेत आणि की तुमच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे असं म्हणायला हरकत नाही. थोडं मार्केटमध्ये इंटरेस्ट घ्या आणि इंटरेस्ट घेऊन या सगळ्या गोष्टी करा, एवढंच मी तुम्हाला सांगेन. वन्स अगेन थँक्यू तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल. आणि माझ्या मते याही पुढे तुम्हाला असे चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओज तुमच्या घरच्यांबरोबर, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत, तुमच्या अजून कोण आपण म्हणू शकतो, तुमचे कॉलिग्स म्हणा, तुमचे मित्रमैत्रिणी जे कोणी असतील, तुम्हाला ज्यांना वाटतं त्यांच्याबरोबर तुम्ही भरभरून शेअर करा आणि खूप चांगला प्रतिसाद द्या. दॅट्स इट. थँक्यू. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट अपडेट.